सर्वांना सुप्रभात. लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये श्रम व रोजगार मंत्री यांनी किमान पेन्शनबाबत उत्तर देताना सध्या ₹7,500 किमान पेन्शन वाढवण्यामध्ये कोणताही प्रस्ताव नाही अशा प्रकारचं उत्तर दिलं. आणि काही पेन्शनर्सनी त्याच्यावरती टीका केली. पर्टिक्युलरली EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती आम्हाला मूर्ख बनवत आहे अशा प्रकारचे ॲडव्हर्स कॉमेंट पास केले. अर्थात व्हॉट्सअपवरती कॉमेंट्स करणं आणि EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीवर टीका करणे हे फार सोपे आहे. ह्या सर्व गोष्टी एका ठिकाणी बसून करता येतात. परंतु EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीची जी मेहनत आहे, जो पत्रव्यवहार आहे, जी द्विपक्षीय मीटिंग आहे, लोकसभेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती जीवाचे रान करते आहे. त्याच्यानंतर सेंट्रल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर यांच्यासोबत नियमितपणे चर्चा होत असते. राजकीय पुढाऱ्यांसोबत चर्चा होत असते. आणि शेवटी श्रम व रोजगार मंत्रालय किंवा श्रम व रोजगार मंत्री श्री मनसुख मांडविया यांच्यासोबत अनेकदा चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत आणि त्यांनी किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याचं आश्वासन दिलं आहे. आश्वासन दिल्यानंतर आपल्याला त्यांच्या आश्वासनावरती काही काळ स्तब्ध बसणे गरजेचे आहे. कारण शेवटी आपल्याला जी काही पेन्शन वाढ मिळणार आहे ते केंद्र शासनाने वाढवली पाहिजे. आपण अनेक आंदोलनं केली आहेत, करत आहोत, पुढेही करू. परंतु आंदोलनानंतर जी काही चर्चा झालेली आहे आणि जे काही आश्वासन मिळालेलं आहे त्या आश्वासनाबरोबर आणि ते आश्वासनाची पूर्तता करतील यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि ही संपूर्ण मेहनत जी राष्ट्रीय संघर्ष समितीचे मुख्य पदाधिकारी करत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांची भरपूर मेहनत आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या कामाचा व्याप बघता या संदर्भामध्ये आणि त्यांची मेहनत बघता, त्यांनी केलेला पत्रव्यवहार बघता, त्यांनी केलेली द्विपक्षीय चर्चा बघता आपण त्यांची प्रशंसा करायला पाहिजे, त्यांच्या मेहनतीला दाद दिली पाहिजे. हे न करता आपण त्याच्यावरती टीका करणं हे मुळात चुकीचं आहे. संपूर्ण देशामध्ये ते फिरत असतात, लोकांच्या समस्या ऐकत असतात, त्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. आता परवाचीच जर आपण गोष्ट बघितली तर कलकत्त्याला मोर्चा होता आणि कलकत्त्यावरून दिल्लीला पोहोचणं, कारण 3 आणि 4 डिसेंबरला आपला मोर्चा त्या ठिकाणी जंतर मंतरवरती होणार होता. त्यामुळे कलकत्त्यावरून दिल्लीला रिझर्वेशन मिळालं नाही म्हणून जनरल डब्यात बसून आले. तिथे मंत्र्यांची भेट घेतली, पोलिसांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन येणार आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारे परमिशन देता येणार नाही असे सूतोवाच पोलीस सूत्राकडून झाल्यामुळे तो जो आपला आपण जे आंदोलन निर्धारित केलेले होते 3 आणि 4 डिसेंबरला ते आपण मागे घेतलं, म्हणजे स्थगित केले. आणि तुम्हाला माहीत आहे की यावेळेला जे सोशल सिक्युरिटी कोड आहे, म्हणजे 29 कायदे जे आहेत ते रद्दबातल करून त्याचं 4 कोडमध्ये रूपांतरित केलं.
त्याच्यामध्ये आपली एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995सुद्धा आहे. तीसुद्धा सध्या रद्दबदल झालेली आहे आणि त्यामध्ये काही आता तरतुदी नवीन त्या ठिकाणी अंमलात आणल्या जातील आणि त्यासाठी एक समिती तयार केलेली आहे आणि समितीचा जो काही अहवाल या ठिकाणी येईल आणि तो समितीचा अहवाल आल्यानंतर कदाचित एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 95मध्ये सुधारणा होईल आणि त्या सुधारणेच्या दरम्यान कदाचित त्यावेळेला जे आपले श्रममंत्री आहेत ते त्या ठिकाणी वाढीव पेन्शनबाबत किमान पेन्शनच्या वाढीबाबत ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. तेव्हा कृपया EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या कामकाजावरती टीका करणे टाळा आणि जी काही त्यांची वाटचाल आहे त्या वाटचालीचा अभ्यास करा, पत्रव्यवहारांचा अभ्यास करा आणि त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांची प्रशंसा करा, टीका करू नका. कारण शेवटी काय आपलं उपद्रव मूल्य नाही आहे की आपण त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने आंदोलन करणार आहोत, तिथे जमा होणार आहोत. 81 लाख जरी पेन्शनर असले तरी प्रत्येकांना आपापल्या अडचणी आहेत. प्रत्येकजण त्या अडचणीमुळे त्या ठिकाणी दिल्लीला जाऊ शकत नाही, आंदोलन करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे जे काही या प्राप्त परिस्थितीमध्ये शक्य आहे त्या शक्यतेकडे नजर लावून आपण राष्ट्रीय संघर्षाच्या कामकाजावरती नजर टाकली पाहिजे. आणि त्यामुळे कृपया या संदर्भात EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीवर टीका करणे टाळावे ही माझी आग्रहाची विनंती आहे. आता मी हे काय म्हणतो कारण मी याच्यामध्ये माझं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे. प्रत्येक बाबतीत आम्ही विचारविनिमय करूनच स्टेप्स घेतो आहोत. तेव्हा कृपया पुन्हा एकदा माझी नम्र विनंती आहे की टीकाकारांनी टीका करणे बंद करावे, उलटपक्षी प्रशंसाच करावी आणि कामकाजाचा अभ्यास करावा अशी माझी विनंती राहील. आता हायर पेन्शनच्या संदर्भामध्ये पर्टिक्युलरली जे एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट आहेत त्यांच्या ट्रस्ट रूलमध्ये सिलिंग लिमिटपेक्षा म्हणजे 5,000, 6,500 आणि 15,000पेक्षा जास्त कॉन्ट्रिब्युशन करण्याची तरतूद नसल्यामुळे जी वाढीव पेन्शन आहे ती वाढीव पेन्शन त्यांना देता येणार नाही अशा प्रकारचं सर्क्युलर काढून किंवा अशा प्रकारचा मुद्दा घेऊन किंवा अशा प्रकारचं आर्ग्युमेंट करून त्यांनी एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटचे जे पेन्शनधारक आहेत किंवा सध्या अस्तित्वात असलेले कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीत वाढीव पेन्शनला नकार दिला आहे. वाढीव पेन्शन त्यांनी रद्दबातल केली आहे आणि त्याप्रमाणे त्यांचे आदेश काढलेले आहेत. अर्थात या संदर्भात मद्रास हायकोर्ट आणि कलकत्ता हायकोर्टाचा निकाल लागलेला असून जरी ट्रस्ट रूलमध्ये सिलिंग लिमिटवरती कपात करावी, सिलिंग लिमिटपेक्षा जास्त कपात करण्याची तरतूद नसली तरी हे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम 1952च्या 10 आणि 11 या परिच्छेदामध्ये असं नमूद केलं आहे की जर एखादी गोष्ट चांगली होत असेल तर ती प्रथम पेन्शनर्सना किंवा मेंबर्सना लागू करावी आणि त्याच्यानंतर मग सुधारणा ट्रस्टच्या रूलमध्ये सुधारणा करण्याचं किंवा नाही ते नंतर ठरवता येईल. आणि प्रत्येक ट्रस्ट रूलमध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की जर स्टॅट्युटरी प्रोव्हिजन आणि ट्रस्ट रूल यामध्ये कॉन्फ्लिक्ट झालं असेल किंवा भांडण झालं असेल किंवा त्यातून वेगळा अर्थ निघत असेल तर स्टॅट्युटरी प्रोव्हिजन शॅल प्रेवेल. आता एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995 जी आहे
ती अस्तित्वात आली एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन ॲक्टच्या सेक्शन 6A प्रमाणे. आणि त्यामुळे सेक्शन 6A प्रमाणे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995 आणि सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे 4/11/22च्या त्यानुसार त्या ठिकाणी अनएक्झम्प्टेड आणि एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमध्ये कोणताही फरक करता येणार नाही. दे आर ऑल इंटिग्रेटेड. आणि म्हणून मग ट्रस्ट रूलमध्ये जे काही असेल ते न प्रवेल होता स्टॅट्युटरी प्रोव्हिजनमध्ये, म्हणजे एम्प्लॉई प्रॉव्हिडंट स्कीम 1952मध्ये जे एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटसाठी 31 अटी दिल्या आहेत, त्या अटीमध्ये जी काही गोष्ट त्या ठिकाणी समावेश केलेला आहे ती प्रेवेल होईल, ना की ट्रस्ट रूल. हे संपूर्ण झाल्यानंतरसुद्धा EPFO जे आहे ती निगेटिव्ह आहे, याकडे ते लक्ष देत नाही आहे. आणि म्हणून याच्यावरही राष्ट्रीय संघर्ष समिती यांनी हे मॅटर टेकअप केलेलं आहे. प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी नमूद केलेले आहेत आणि त्याच्यावर पुनर्विचार करू असंही म्हटलेलं आहे. आपण जर 23 मे 2025चं EPFOचं सर्क्युलर जर बघितलं किंवा EPFOचं पत्र जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी ते कबूल केलेलं आहे की या ठिकाणी रिजेक्ट करताना, एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटच्या बाबतीत रिजेक्ट करताना घाई झालेली आहे, ट्रस्ट रूल व्यवस्थित बघितले गेले नाही आहेत आणि म्हणून त्याचा पुनर्विचार करावा. आता एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट ज्या आहेत, जवळपास टोटल 1595 एस्टॅब्लिशमेंट्स आहेत आणि त्यातल्या 373 महाराष्ट्रात आहेत. आणि यांचे जर ट्रस्ट रूल बघितले तर त्या ठिकाणी ह्या ज्या काही कंडिशन लादलेल्या आहेत आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने किंवा एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम 1952च्या ह्याच्यामध्ये, तर त्या कंडिशननी एवढ्या अटी त्या ठिकाणी आहेत की त्या अटी या ठिकाणी प्रेवेल होतील आणि ट्रस्ट रूल प्रेवेल होणार नाही. आणि म्हणून ट्रस्ट रूलमध्ये काहीही नमूद असलं तरीसुद्धा स्टॅट्युटरी प्रोव्हिजनप्रमाणे आणि 4/11/22च्या निर्णयाप्रमाणे हायर पेन्शन द्यायला पाहिजे. परंतु काय या ठिकाणी सुद्धा आपली न्यूसन्स व्हॅल्यू ही कमी पडते आहे. आता या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटनी किंवा श्रम व रोजगार मंत्री यांनी कलकत्ता हायकोर्टाचा निर्णय आणि मद्रास हायकोर्टाचा निर्णय या ठिकाणी अंमलात आणावा. या संदर्भामध्ये जे काही लिगल ओपिनियन सेंट्रल गव्हर्नमेंटला गेलेले आहेत त्याप्रमाणे एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटला हायर पेन्शन द्यायला पाहिजे, अशा प्रकारचे लिगल ओपिनियन आहेत. आणि ते लिगल ओपिनियन या EPFOच्या वकिलांनीच दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना द्यायला पाहिजे असं पण सुद्धा म्हटलेलं आहे. आणि तरीसुद्धा एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अशा प्रकारचे वेगळे निर्णय घेत आहे, हे चुकीचं आहे. अर्थात याबाबत काही ना काही पॉझिटिव्ह होईल तेव्हा कृपया सर्वांनी वाट बघावी. त्या ठिकाणी 2 मुद्दे आणखीन जाणवतात. एक तर त्या ॲक्टमधील पॅराग्राफ 26(6) म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम 1952मध्ये जो पॅराग्राफ 26(6) आहे तो अनएक्झम्प्टेड एम्प्लॉईसाठी आहे. म्हणजे ज्यांचा पगार सिलिंग लिमिटवरती आहे 5,000, 6,500 किंवा 15,000 आणि कॉन्ट्रिब्युशन जे 12% आहे CPFचं ते त्या सिलिंग लिमिटवर जर होत असेल आणि जर त्यांना ते वाढवायचं असेल कॉन्ट्रिब्युशन प्रॉव्हिडंट फंडामध्ये, तर मग जॉईंट ऑप्शन ऑफ एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई त्या 26(6) मध्ये लागतो. म्हणजे हे अनएक्झम्प्टेड ऑर्गनायझेशनसाठी आहे आणि ज्यांचा 12% CPF जो आहे तो सिलिंग लिमिटवरती होतो त्यांच्यासाठी आहे. आणि एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटसाठी जे आहे ते पेन्शन फंडामध्ये कॉन्ट्रिब्युशन वाढवणे याच्यासाठी आहे. आणि त्याप्रमाणे सेक्शन आपल्या एम्प्लॉईज पेन्शन स्कीमचं पॅराग्राफ 11(3) आणि नंतर मॉडिफाईड जो पॅराग्राफ आहे 1/9/14 नंतर तो 11(4) याप्रमाणे आपण जॉईंट ऑप्शन दिलेले आहे. इव्हन काही आवश्यकता नसताना सुद्धा आपण पॅराग्राफ 26(6) प्रमाणे सुद्धा जॉईंट ऑप्शन दिलेले आहे. आणि त्यामुळे
एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटला त्यांनी जे काही रिजेक्ट केलेले हायर पेन्शनचे जे प्रस्ताव आहेत ते त्याचा विचार होणं आवश्यक आहे. ते रिस्टोर करायला पाहिजे आणि त्यांना हायर पेन्शन द्यायला पाहिजे. अर्थात भविष्यात काय होते ते आपल्याला कळेलच. परंतु कृपया EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या कामकाजावर टीका करू नये. जर काही शंका असेल तर त्यांनी त्याप्रमाणे राष्ट्रीय संघर्ष समितीला विचारावं. वाटचालीबाबत अभ्यास करावा, पत्रव्यवहाराबाबत अभ्यास करावा आणि मग नंतर आपलं मत ठरवावं. तेव्हा माझी अशी आग्रहाची विनंती आहे की कृपया या संदर्भामध्ये EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या कामकाजावर टीका करणे टाळावे. याचकरता मुद्दा म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे तो मी प्रसारित करीत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.